मुलगा वंश आहे तर मुलगी अंश आहे, ती तळपती तलवार आहे। प्रत्येक घरातली मुलगी ही त्या त्या घरची आन बान शान मान सन्मान असते। सर्व मुलींना राष्ट्रीय कन्या दिनाच्या खूप खूप शुभेच्छा। याचं औचित्य साधत मुलींच्या भविष्यासाठी फायदेशीर असणाऱ्या काही सरकारी योजना आहेत। त्यांपैकी सर्वात महत्त्वाच्या 5 योजनांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे लेक लाडकी योजना। या योजनेत मुलीच्या जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंत ठराविक टप्प्यांवर आर्थिक मदत दिली जाते। जन्मानंतर 5,000 रुपये, पहिलीत प्रवेश करताना 6,000 रुपये, त्यानंतर इयत्ता 6वीत प्रवेश करताना 7,000 रुपये, त्यानंतर इयत्ता 11वीत प्रवेश करताना 8,000 रुपये आणि वयाच्या 18व्या वर्षी 75,000 रुपये अशी मदत केली जाते। त्यानंतर दुसरी महत्त्वाची योजना म्हणजे बेटी बचाओ बेटी पढाओ योजना। या योजनेचा उद्देश म्हणजे मुलींना आत्मनिर्भर बनवणे, त्याचबरोबर त्यांना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे हे आहे। तिसरी महत्त्वाची योजना म्हणजे माझी कन्या भाग्यश्री योजना। या योजनेत मुलीच्या जन्मानंतर तिला आर्थिक मदत केली जाते, जी 50,000 रुपयापर्यंत असते। चौथी महत्त्वाची योजना म्हणजे सुकन्या समृद्धी योजना। मुलींच्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारने ही योजना सुरू केली आहे। मुलीचे वय 10 वर्षांपेक्षा कमी असेल तर तिचे पालक तिच्या नावाने या योजनेत गुंतवणूक करू शकतात। सध्या या स्कीमवर 8.2% व्याज मिळत आहे। मुलीच्या उच्च शिक्षण किंवा लग्नासाठी ही रक्कम वापरता येईल। त्यानंतर सर्वात महत्त्वाची आणि सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेत लाभार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये मिळतात। तर मंडळी, हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सर्व नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना फॉलो करायला विसरू नका।